नमस्कार मित्रांनो. आज तुम्हाला मी एक जपानी संस्कृतीचं एक युनिक असणारं एक फीचर तुम्हाला मी दाखवणार आहे. तर हे खूप जपानी संस्कृतीमध्ये खूप डीप रूटेड ह्या गोष्टी आहेत. ह्यातलं एक गोष्ट म्हणजे ना, हे आता हे हे जस्ट जनरल एक पार्क आहे. म्हणजे आमच्या लोकल आम्ही जिथे राहतो या लोकल एरियातलं. आणि जस्ट पार्कमधली पण एक ॲडिशनल गोष्ट सांगायची म्हणजे हे जे बॉक्सेस तुम्ही दिसत आहेत ना, तर हे कशासाठी असतात की जिथे जपानमध्ये भूकंप वगैरे सारखे होत असतात ना, तर जस्ट इन केस जर खूप मोठा भूकंप झाला तर काही काळापुरतं तरी थोडं तात्पुरत्या निवास नाही म्हणता येणार, पण तिथे त्या तात्पुरत्या लागणाऱ्या गोष्टींची जी पूर्तता करायला पाहिजे ती इथे असते. साधारणतः 300 का 400-500 लोकांचीपर्यंत त्या तिन्ही बॉक्सेसमध्ये अशी व्यवस्था केलेली असते. आणि प्रत्येक वॉर्डमध्ये असे चांगले चांगले मोठमोठे पार्क्स असतात. आणि ते असे जे मुलांचे खेळण्याचे ठिकाणं आणि त्याचे जे साहित्य असतात ते असतात. आणि तुम्हाला मी जो एक युनिक ॲस्पेक्ट जो सांगणार होतो ना जपानचा, तर तो म्हणजे ना, ही अशी मंदिरं एकदम छोटी छोटी मंदिरं असतात ही. आणि ती बऱ्याचशा पार्कमध्ये वगैरे असतात. आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर आपल्याकडे कसं बांध असतो, म्हणजे शेतीचा बांध असतो, त्या बांधावर अशा देव वगैरे असतात. तर तसंच हे साधारणतः त्याच पद्धतीच्या ह्या देवी देवता असतात. आणि हे एक छोटंसं इथे मंदिर आहे, किती सुरेख दिसते बघा तुम्ही. आणि हा जो लाल रंग आहे ना, त्या तोरी ह्या म्हणजे जे गेट असतं ते त्याला तोरी असं म्हणतात. आणि त्यातनं जाणं खूप शुभ असं मानलं जातं. तर आता चला हे छोटंसं मंदिर आहे ते बघूया. आता इथे ॲक्च्युली हे झाडं म्हणजे हे झाडं खूप वाढले, त्याच्यावर कव्हर झाले ते. पण चांगलं दिसतं म्हणजे खूप निसर्गरम्य आणि खूप आल्हाददायक वाटतं म्हणजे या भागामध्ये येऊन ना. तर हे कशाचं मंदिर आहे, छोटंसंच मंदिर आहे, पण हे तुम्हाला दाखवतो मी आता. हे वाचून पण दाखवतो वाटल्यास. हे बेन्झाई तेन म्हणून आहे. आपल्याकडं कसं सरस्वती देवता असं आपण म्हणतो, तसेच हे बेन्झाई तेन म्हणून आहे. इथे बघा त्यांनी आपल्याकडं कसे त्या सरस्वतीच्या हातामध्ये वीणा असते, तसं इथे एक बिवा म्हणून एक हे हातातलं त्यांचं जे वाद्य आहे हे असं वाद्य आहे. आणि इथे असं लिहिलं आहे की आम्ही ह्या पार्कमध्ये आम्ही इथे राहतो. आता इके म्हणून आहे. इके म्हणजे पॉन्डचं कांजी ती किंवा सिम्बॉल येतो. आणि इथे राहतो. तर इथे ह्या पॉन्डमध्ये तुम्ही दगडं किंवा कचरा वगैरे टाकू नका म्हणून. आणि इथे खाली ही जी माहिती लिहिली तर ती बेन्झाई तेनची म्हणजे ह्या देवीची माहिती लिहिली आहे. तर जपानमध्ये ना तर सात असे देव वेगळे मानले जातात की जे समुद्रातून येतात. आणि त्या 7 देवतांपैकी एकच ही अशी महिला देवता आहे. आणि ती बुद्धीची देवता आहे, बुद्धी आणि संपत्तीची देवता आहे. तर तिथे आपण ह्या प्रार्थना आपण करू शकतो आहे बेन्झाई तेनला. अशी ही बुद्धीची देवता आहे. तर इथे आतमध्ये असं बघितलं ना, हे सुरेख असं गेट आहे. तर झाडं खूप वाढलीत ॲक्च्युली, कट करतील ते नंतर. त्यांचं असं स्पेसिफिक ड्युरेशन तिथे कट करतात ते. आता इथे हे पाणी पण असतं, पण आता हे पाणी नाही आहे आता. ते नंतर हे काही ते त्याचं आउटलेट वगैरे पण आहे, ते पाणी पण असतं इथे. हे छोटंसं पॉन्ड पण आहे. आणि इथे जर बघितलं ना, तर इथे ही देवी म्हणजे ते देवीचं छोटंसं मंदिर असतं आतमध्ये. किती सुरेख केलेलं आहे, मस्त. त्या कलरने ना खूप छान उठाव येतो एरियालाच पूर्ण. आणि हे काय म्हणतो त्याला, फॉक्स कोल्हे. तर हे जपानमध्ये नाही, फॉक्सचं खूप ऑक्स्पिशियस म्हणजे पवित्र मानले जातात त्यांना इथे. आणि त्याच्याच हे इथे ठेवलेले ते म्हणजे ते रक्षण करतात असं म्हणतात. ह्याच्याविषयी मी अजून माहिती गोळा करतो, या फॉक्सेसचं काय ॲक्च्युली संबंध आहे ते. आणि नंतर मग आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोच. आणि आतमध्ये म्हणजे इथे हे मंदिर असतं, अशी मूर्ती असंच नसते, पण आतमध्ये मांडतात की इथे आहे म्हणून असं किंवा ठेवतात. आणि छोटंसंच म्हणजे चबुतरा वगैरे असतो इथे, ह्या पायऱ्या इथे. आणि हे ॲक्च्युली ना जपानी
फर्मेंटेड म्हणजे राईस फर्मेंटेड काय म्हणतात साके असं म्हणतात त्याला. तर हे एक देवाला नैवेद्य म्हणा किंवा दाखवतात ते देवाला. तर अशी ही छोटासा व्हिडिओ केला होता. आणि हे जपानचं खूप संस्कृतीचं इतकं आधुनिक आपण म्हणतो जपान, पण त्यांनी आधुनिकतेबरोबरच आपलं संस्कृती कशी जपावी त्याच्याविषयीचं खूप त्यांचं त्या गोष्टी खूप घेण्यासारख्या आहेत. चला तर मग अशा एका वेगळ्या नव्या व्हिडिओमध्ये भेटूया.